ब्लड प्रेशर आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लेझर हिमोथेरपीने साधारणपणे महिन्याभरात बऱ्यापैकी कंट्रोल येऊन जातात. 70 ते 80% लोकांना ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी रिलीफ येऊन जातो. लेझर हिमोथेरपीने मुंग्या आणि त्यांचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो, तोही कुठलेही ॲडिशनल औषधं न घेता. त्यांची जी चालू आहे ती औषधं तुम्ही तशीच चालू ठेवा, कारण लेझर हिमोथेरपी हा इमर्जन्सी किंवा एकटा उपचार नाही. एक लक्षात ठेवायचं, लेझर हिमोथेरपीने स्वतःच्या शरीराला स्वतःचं आरोग्य ताब्यात ठेवण्याकरता कार्यक्षम बनवणारी अशी ही उपचार पद्धती आहे. आतापर्यंत आजच्या घडीला तुमची जी गाडी चालू आहे ती आर्टिफिशियल म्हणजे औषधांवर चालू आहे. जोपर्यंत बॉडी पूर्ण स्टिम्युलेट होऊन तुमची बॉडी स्वतःचं शरीर किंवा स्वतःची सिस्टीम कंट्रोल करायला लागत नाही, चालायला लागत नाही, तोपर्यंत तुम्ही हे सपोर्ट चालू ठेवा. जसं जसं ट्रीटमेंटचे दिवस वाढत जातात, महिना 2 महिना, तसं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, हृदयाचे विविध प्रकारच्या टेस्ट ह्या सगळ्या करून जसं जशा गोष्टी नॉर्मल दिशेने सरकतील ह्या अनावश्यक असलेली औषधं तुम्ही करू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता. नक्कीच. म्हणजे जशी सर्व्हिसिंगला गाडी जाते तशी हिमोथेरपीसाठी आपण सर्व्हिसिंग करण्यासाठी म्हणून आपल्या शरीराची जी गाडी आहे ती नेऊ शकतो. बऱ्याच माहिती करून घेणार आहोत आपण, पण घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माहिती करून घेत आहोत ती लेझर हिमोथेरपीबद्दल. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर शैलेंद्र पाटील. तुमच्या मनाने जे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला खरंच हिमोथेरपी म्हणजे काय हे आतापर्यंत बऱ्यापैकी कळलं असेल. ज्यांना डायबिटीज झालेला आहे, हृदयविकार झालेला आहे, त्यांनी ह्या थेरपीचा उपयोग हा आपल्या औषधांबरोबर किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यायचा असतो. कसा आहे याबद्दल अधिक माहिती करून घेऊया. सर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला हृदयविकारांबद्दल पण सांगितलं की जर आपल्या हृदयविकार काही ब्लॉकेजेस काढायचे असतील किंवा काय, तर ह्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. सर, आतापर्यंत तुमचा हा जो प्रदीर्घ अनुभव आहे तुमच्या व्यवसायातला, आणि ह्याबरोबर हिमोथेरपी आता तुम्ही त्याच्याकडे वळलेला आहात, तर असे काही पेशंट्स तुमच्याकडे आले होते का, किंवा असे काही तुम्ही अनुभव आमच्याशी शेअर कराल का? नक्कीच नक्कीच. मला तर प्रॅक्टिसला 20 वर्ष झाली. आर्टेरिओस्क्लेरोसिस किंवा अथेरोस्क्लेरोसिस किंवा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज ज्याला आम्ही म्हणतो, की पायाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या जसं जसं वय वाढतं, डायबिटीज, ब्लड प्रेशर, वाढलेलं कोलेस्टेरॉल किंवा एजिंग प्रोसेसमुळे सुद्धा कडक होत चालतात. आणि त्यामुळे मग पेशंटला 4-5 पावलं चालणं सुद्धा अवघड होतं. थोडं चाललं की पाय दुखायला लागतात, थांबवून घ्यावं लागतं. परत 4-5 पावलं चालतो, परत थांबतो. बाहेरून दिसत काहीच नाही, पाय वेडा वाकडा नाही, सुजलेला नाही, काहीच नाही, पण हा वेड्यासारखा चालतो असं सगळे समजायला लागतात. त्यामुळे बाहेर पडण्यात सुद्धा ह्या गोष्टींत बंद होऊन जातं. माझ्याकडे अशाच एक वर्षभरापूर्वी लेडीज आल्या होत्या. त्यांचं वय 58-59 होतं. हा ब्लड प्रेशरचा त्यांना परसिस्टंट 10 वर्षापासून त्रास होता. मुलगा अमेरिकेला, एकुलता एक मुलगा, तोही अमेरिकेला. मिस्टर अमेरिकेला त्यांच्याकडे गेलेले. यांना चालता येत नाही, चालणं फिरणं अवघड झालेलं आहे, त्यामुळे ह्या जाऊ शकल्या नाही. त्यामुळे ह्या एकट्याच नाशिकला राहायच्या. आजूबाजूचे नातेवाईक सुद्धा येऊन जाऊन सगळे करायचे. ज्या दिवशी माझ्याकडे त्या पहिल्यांदा आल्या त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की ह्या पद्धतीने तुमच्या आजाराचं निदान आहे. पायाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांना आर्टेरिओस्क्लेरोसिस झाल्यामुळे, ते रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हा सगळा कार्यक्रम उद्भवला आहे. याच्यात मणक्यात गॅप पडली, शिरात चोक झाल्या वगैरे काही संबंध नाही. एक क्लिअर कट डायग्नॉसिस. अल्ट्रासाऊंड आम्ही त्यांचा 2D आर्टिलरी डॉपलर पण केला आणि त्यांना मी सांगितलं की रोज 2 वेळा लेझर हिमोथेरपी घ्यायची. सुरुवातीला त्या म्हणल्या की डॉक्टर मला 4 पावलं चालता येत नाही, मला 2 पायऱ्या चढता येत नाही, मी कसं करणार, कसं येणार. म्हणलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्याकडे किंवा ॲलोपॅथीमध्ये ह्याच्यासाठी दुसरा कुठलाही इलाज नाही. लेझरने मी तुम्हाला गॅरंटी देतो की 2 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी हिंडू फिरू शकाल. तर त्यांनी तो इलाज चालू केला. सुरुवातीला त्या 2 जोडीदार बरोबर घेऊन यायच्या. ड्रायव्हर असायचा, एक असिस्टंट असायचा. ते सगळं उंचून, त्यांचे मिस्टर मोठ्या पोस्टवर होते आणि तर त्यामुळे ते नोकर वगैरे त्यांना उचलून घेऊन यायचे, व्हीलचेअरमधून पहिल्यांदा आणायचे. मग नंतर त्या सपोर्ट घेऊन चालायला लागल्या. त्याच्यानंतर जसं जसं दिवस व्हायला लागले तसं जसं छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या की त्या घाबरून जायच्या. नवीनच टेक्नॉलॉजी आहे बाबा, मला असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार. म्हणलं तुम्ही शांतपणे भरोसा ठेवा, जेही काही होतं आहे ते चांगलंच होतं आहे. आपण दुसरं कुठलंही मेडिसिन किंवा हे ॲड करणार नाही, फक्त लेझर आणि लेझरनीच हे सगळं घालवणार. तुम्हाला सांगतो, आमची 21 दिवसाची सत्रं असतात. म्हणजे 21 दिवसात आम्ही 2 वेळा सत्र देतो. 21 दिवसाच्या सत्रानंतर त्या बाई एकट्या यायला लागल्या. जिने 2-2 म्हणजे 6-7 पायऱ्या आहेत, त्या 6-7 पायऱ्या स्वतः चढायच्या, येऊन लेझर हिमोथेरपी घेऊन परत उतरून घरी जायच्या. त्यांना मी 2 महिने पूर्ण करायला सांगितले. 2 महिन्यानंतर त्यांनी मला फोन केला एक दिवस की डॉक्टर
माझे सगळे नातेवाईक आता चारधाम यात्रेला चाललेत. माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे. 60 वर्ष मिस्टर मोठ्या पदावर असल्यामुळे सगळीकडे फिरण्यात गेले म्हणे माझे, तर मी कुठेही जाऊ शकले नाही. मुलगा अमेरिकेत बोलवतो, तिथेही जाता येत नव्हतं. आता योगायोगानं तुमच्या ह्याच्या ट्रीटमेंटमुळे मी चालू फिरू शकते, तर मला अशी इच्छा आहे, तर जाऊ का? मी म्हटलं तुम्ही बिनधास्त जा, जर काही झालं तर परत आल्यानंतर मला दाखवा. तुम्हाला सांगतो, साधारणपणे 20-22 दिवसानंतर त्या बाई आल्या, संध्याकाळी 8-8:30 वाजता. आणि आल्यानंतर त्यांनी अक्षरशः नमस्कार केला. ही डॉक्टर, तुम्ही मला जे सांगितलं होतं, माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता, पण मी आज तुम्हाला सांगते, माझी 60 आता 59 चालू आहे. एवढ्या 60 वर्षातली जी इच्छा होती की चारधाम यात्रा आपल्याकडून झाली पाहिजे, माझी चारधाम यात्रा पूर्ण झाली. जिथे जिथे मी गेले तिथे डोंगर असू देत, पायऱ्या असू देत, मी हट्टाने चढली, उतरली, दर्शन घेतलं, सगळ्यांबरोबर फिरली. कुठेही मला सपोर्ट घ्यावा लागला नाही, कुठेही बसावं लागलं नाही. आणि म्हणून मी आज नाशिकला आली आणि आल्या पहिले माझं सामान गाडीतच आहे अजून, आणि मला भेटायला आले. सो अशा पद्धतीने जेव्हा लोक समजून घेतात आणि त्या पद्धतीने वागतात, बिना औषधोपचार आजार बरे होतात आणि पर्सिस्टंटली ताब्यातही राहू शकतात. बरं, आणि पण मुळातच तो जो एक मनातला विश्वास हवा डॉक्टरांचा, की डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास किंवा ते ट्रीटमेंटवर असणारा विश्वास हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जर आपण प्रामाणिकपणे कुठल्याही गोष्टींचे प्रयत्न केले तर यश हे आपल्याला नक्कीच मिळतं. आपण एक फोन घेतोय, राज आपल्याशी बोलतायत मुंबईहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. सर, माझ्या मम्मीला कॅन्सर आहे आणि तिला डायबिटीज पण हाय आहे आणि आता रिसेंटली स्ट्रेसमुळे तिला बीपी पण जरा वाढलेला आहे. आणि तिला पायाचा पण भरपूर त्रास आहे, म्हणजे पायाला एकदम डायबिटीज न्यूरोपॅथी जसे तुम्ही बोलले होते आता, मुंग्या येतात वगैरे, ते सगळं त्रास आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे काय ट्रीटमेंट आहे आणि त्याचा कॉस्ट काय लागेल आणि किती वेळ लागेल या ट्रीटमेंटला? आणि एक गोष्ट आहे, माझा मम्मीच्या कानात एक असं जसं हार्टबीट होतं ना, तसं एक आवाज येतो मम्मीच्या कानात, आता त्याच्यामध्ये पण विचारायचं. अच्छा, अजून काय म्हणतात त्या? आणि याचा कॉस्ट किती राहील, किती खर्च येईल आणि किती ट्रीटमेंट करावं लागेल पायासाठी आणि ते कानात? ओके, त्याला कॅन्सर आहे असं म्हणलं. अच्छा, हो, तुम्हाला कॅन्सर आहे असं तुम्ही म्हटलं मम्मीला, पण कुठला आहे, काय आहे, जरा थोडक्यात माहिती सांगाल? कुठला कॅन्सर झालाय? ब्रेस्ट कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि जरा स्प्रेड पण झालेला आहे तो ऑलरेडी. ठीक आहे सर, आपण काही मदत करू शकतो का? म्हणजे असे काही पेशंट्स असतात. लेझर हिमोथेरपीने त्यांनी सांगितलेले पुढचे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी येऊ शकतात. लेझर हिमोथेरपी, नुसतं लेझर हिमोथेरपीने कॅन्सरवर कुठल्याही प्रकारे इलाज होत नाही. इनफॅक्ट विविध प्रकारच्या कॅन्सर झाल्यानंतर जी काही किमोथेरपी देतो किंवा जे काही रेडिएशन देतो, त्यांचे जे साईड इफेक्ट्स होतात, म्हणजे केस गळून जातात, सारखं तोंड येतं, पोटात आग पडते, विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स जी होतात, त्याच्यासाठी लेझर हिमोथेरपी अतिशय चांगला अल्टरनेटिव्ह आहे. ही कॉम्प्लिकेशन्स किंवा त्या कॉम्प्लिकेशन्समुळे होणारा जो काही त्रास आहे तो लेझर हिमोथेरपीने कमी होऊ शकतो. आणि तेही अत्यंत सोप्या, सुरक्षित पद्धतीने ती ट्रीटमेंट घेऊ शकतात. सर, आताच जसं आपण म्हटलं की अशा बऱ्याच ह्याच्यावरती आपल्याला ही थेरपी मदतगार ठरू शकते, पण समजा ह्या थेरपीचे असे काही दुष्परिणाम आपल्याला जाणवतात का? किंवा आतापर्यंत जे संशोधन झालेलं आहे त्या पद्धतीमध्येच आपण म्हटलं की लेझर म्हटलं की मुळातच आपल्याला एका प्रकारची भीती मनात बसते, तर ह्या लेझरचे काही दुष्परिणाम आपल्याला आढळतात का? किंवा हे करत असताना दुसरी औषधोपचार आपण घ्यायचे असतात का? किंवा नेमकं काय? लेझर भारतामध्ये आता सुरुवात आम्ही केली आहे, पण लेझर भारताबाहेर म्हणजे अमेरिका, युरोपियन कंट्रीजमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षापासून वापरलं जाते. मुळात हे लक्षात ठेवलं पाहिजे की लेझर्स हे नॉन आयोनायझिंग रेडिएशन या सदरात मोडतं, त्यामुळे त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम होत नाही. जोपर्यंत तुम्ही ते लेझर डायरेक्ट डोळ्यामध्ये घालत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. अदरवाईज लेझरमुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. मायनर छोटे प्रत्येकाचे सिम्पटम्स असतात. ओव्हर अँझायटीमुळे सुद्धा ते येऊ शकतात. आता हातापायामध्ये असं सळसळल्यासारखं वाटतं किंवा घशाला कोरड पडते, त्याला काही फारसं हे नाही, पण ट्रीटमेंट करण्यासारखे असे कुठले साईड इफेक्ट याच्याने होत नाहीत. दुसरी गोष्ट,
आयोनायझिंग रेडिएशन जे आहेत म्हणजे एक्सरे क्षकिरणं असतील किंवा बाकीचे अणुउत्सर्ग असतील, तर त्याच्यामुळे जे काही प्रकार होतात त्याचा लेझरशी दुरान्वयानेही संबंध येत नाही. याचं अगदी सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो. आजकाल आपण LED जे टी व्ही नवीन निघालेले आहेत, LED स्क्रीन, लाईट इमिटिंग डायोड्स, LED TV आता नवीन फॅशन आलेली आहे. LED हे लेझरचं एक मायक्रो व्हर्जन आहे. त्यामुळे ते आपण 24 तास बघू शकतो, 24 तास त्याचा आनंद घेऊ शकतो, त्याच्यापासून आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. गेल्या 15-20 वर्षापासून 15-20 भारतामध्ये सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये लेझर फेशियल, लेझर हेअर रिमूव्हल आणि लेझर कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि अजूनही कुठं कोणाला साईड इफेक्ट झाला अशातला भाग आढळलेला नाहीये. त्याच्यामुळे हे अगदी सेफ आहे, आपल्याला करून घ्यायला काही हरकत नाहीये. असे बराच काही दुर्दम्य आजार असतात, त्यांच्यापासून आपण थोड्या का प्रमाणात जे होणारे दुष्परिणाम असतात त्यांच्यावरती मात्र आपण कंट्रोल करू शकतो. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती लेझर हिमोथेरपीबद्दल. ह्यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर शैलेंद्र पाटील. खरं आतापर्यंत सर तुम्ही आम्हाला बरीच माहिती करून दिली आहे की या हिमोथेरपीमुळे बऱ्याच आपण आजारांवरती आपण कंट्रोल करू शकतो. डायबिटीस आहे, हृदयविकार आहेत, परत किडनी फेल्युअरसारखे काही आजार आहेत, परत डायबेटिक न्यूरोपॅथीसारखे काही असे बरेच आजार आहेत. या व्यतिरिक्त समजा आपल्याला काही या गोष्टींकडनं अजून मदत करून घ्यायची असेल की जसं आपले बरेच छोटे मोठे किरकोळ आजार असतात की रक्तातले काही विशुद्धी जसं तुम्ही सांगितलं ते दूर करू शकतात, अशांबद्दल आपल्याला काही करता येऊ शकतं का सर? एजिंगमुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतोय. म्हणजे वाढलेल्या वयानुसार जे काही विस्मृती होतात, कॉग्निटिव्ह स्किल्स ज्याला आम्ही म्हणतो, किंवा लक्षात राहत नाही, आठवत नाही पटकन, किंवा निर्णय घेता येत नाही, किंवा द्विधा मनस्थिती असते, दिस इज कॉल्ड एज कॉग्निटिव्ह डिसऑर्डर्स. हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. डायबिटीस किंवा इतर आजारांच्या बरोबरच ते आढळते. त्याच्यानंतर कंपवात किंवा ज्याला पार्किन्सोनिझम असं म्हणतो आपण, अल्झायमर्स किंवा ज्याला विस्मृती असं म्हणतो आपण, ह्या सगळ्यांसाठी लेझर हिमोथेरपी हा अतिशय सुंदर आणि इफेक्टिव्ह उपाय आहे. साधारणपणे 2 ते 3 महिन्याच्या परसिस्टंट उपयोगामुळे लेझर हिमोथेरपीमुळे ह्या लोकांची ह्यात सबस्टॅन्शियल इम्प्रूव्हमेंट दिसून आलेले आहेत आणि त्याचा त्यांना फायदाच होतो. कुठलेही साईड इफेक्ट शिवाय जेव्हा तुम्ही हे अचीव करतात आणि एकदम कॅज्युअल हे आहे ते, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा या लोकांना होऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही आज हे मशीन आणलेलं आहे तर मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांना ते बघायला आवडेल की नेमकं सर मगापासून जे म्हणतात की लेझर हिमोथेरपीचं मशीन एक छोटंसं असतं आणि त्याची आपण मदत घेऊ शकतो, याबद्दल जरा सांगा. खरं आहे, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा हा आविष्कारच म्हणायला पाहिजे. आम्ही जेव्हा शिकत होतो 92-93 साली, तेव्हा लेझरची जी मशीन्स होती ती ह्या रूममध्ये मावतील एवढी मोठी होती आणि त्याच्यामधून केवळ एक छोटासा लेझरचा किरण बाहेर पडायचा. लेझरचं हे वैशिष्ट्य असतं की त्याच्यामधून जे किरण बाहेर पडतो तो मैलोन म्हणजे कित्येक मीटरपर्यंत लांबपर्यंत तेवढ्याच डायमीटरने सरळ जातो, कारण ती समांतर असलेली किरणं असतात आणि त्याची तीव्रता पण तेवढीच राहते. म्हणजे आपण उदाहरणार्थ हे पॉइंटर बघतो ना, आपण कॉन्फरन्सेस मध्ये आपण लांबून टिक टिक वाजवतो, तो लाईट दिसतो, ते पॉइंटर ते लेझर पॉइंटर्स असतात. तर त्याच पद्धतीने 650 NM ची जी वेव्हलेंग्थ असते त्याच्यापासून बनवलेले हे इन्स्ट्रुमेंट आहे. याला लेझर हिमोथेरपी इक्विपमेंट असं म्हणतात. वापरायला अगदी सोपं, सुटसुटीत आणि घड्याळासारखं हे इन्स्ट्रुमेंट आहे. हे आपल्या डाव्या हाताच्या नाडीवर लावण्यासाठी हे बनवलेलं आहे. याच्यातून ही जी किरणं दिसत आहेत, ही जी किरणं आहेत ही लेझरची किरणं आहेत. ही उघड्या डोळ्यांनी बघू नयेत, फक्त तुम्हाला दाखवण्याकरता मी ती इथे दाखवली आहेत. ही जी 4 छिद्रांचं हे जे काही हे आहे लाईन आहे, ती आपली रेडियल आर्टरी किंवा नाडी ज्याला म्हणतो आपण, त्या नाडीवर ठेवतो आपण. त्यानंतर जसं आपण घड्याळ बांधतो त्या पद्धतीने हे तिथे बांधलं जातं मनगटावर. हे इतकं पण टाईट नको की तुम्हाला पुढे अनकम्फर्टेबल होईल, किंवा इतकं ढिलं पण नको की हे इथून सरकलं पण नाही पाहिजे. एकदा हे या पोझिशनला लावलं की त्यानंतर आपण लेझरचा हा 8वा इलेक्ट्रोड असतो, हा 8वा इलेक्ट्रोड आपण त्याला मशीनला जोडतो. डाव्या नाकपुडीमध्ये साधारणपणे आपल्याला कम्फर्टेबल असेल इतक्या आतमध्ये आपण हे ठेवायचं. अगदी सोपं. ह्या पोझिशनला तुम्ही तयार झालात की हे मशीन फक्त ऑन करायचं.
एकदा ऑन केलं की या ठिकाणी लेझरची किरणं तुम्ही माझ्या नाकाकडे बघू शकता. इथे जो प्रकाश दिसतोय तो लेझरचा प्रकाश आहे. हा उघड्या डोळ्यांनी डायरेक्ट डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका, फक्त नाकामध्ये जाऊ द्या. आणि त्याच पद्धतीची किरणं जी आहेत ती या ठिकाणी तुम्ही लांबून बघू शकतात. साधारणपणे अर्धा तास ह्या मशीनचं टाइम सेट केलेलं असतं आणि अर्ध्या तासानंतर हे मशीन आपोआप बंद होतं. साधारण मॅक्झिमम रुग्णांकरता हा अर्ध्या तासाचा वेळ आपण दिलेला असतो. अतिशय सोपं, वापरायला अतिशय सुटसुटीत आणि कुणीही वापरू शकतं अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी आहे. आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरू शकतात. ज्यांना आजार आहे ते लोक तर हे वापरू शकतातच, पण ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे किंवा जे जास्त स्ट्रेसफुल कामं करतात, जास्त दगदगीची कामं ज्यांची असतात, त्या सगळ्यांसाठी सुद्धा हे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा उपयोगात येऊ शकतं. म्हणजे हृदयविकार, डायबेटीस, हार्ट अटॅक, पॅरालिसिस होण्याची वाट बघण्यापेक्षा, इतर काही औषधं सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा लेझर हिमोथेरपी केलं, दैनंदिन आपलं रक्तातला कचराही साफ होतो रोजच्या रोज आणि शिवाय तुमच्या ब्रेनची, हार्टची आणि लंग्सची एफिशियन्सी पण वाढते. असं हे बहुगुणी असं आपण त्याला म्हणू शकतो. अशी ही उपचार पद्धती आहे. तिचा नक्कीच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वापर करून घेऊ शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.